नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तुमचा जबरदस्त प्रतिसाद बघून मी पुन्हा आलेलो. मी रोज येणार आहे. आपण एक सिरीज चालू केलेली, गणित व बुद्धिमत्ता, मेंटॉस जिंदगी केवळ 5 सेकंद. या ठिकाणी तुम्हाला 5 सेकंद दिसत आहेत, पण केवळ 2 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. अनेक गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न घेणार आहे मी. आजचा हा भाग 6 आहे. यापूर्वी आपण युट्यूबवर 5 अपलोड केलेले भाग, तेही बघून घ्या. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा. काय आहे? गुणोत्तर काढायचे. जर एस बी असेल बरोबर किती 3/4, बीस सी बरोबर किती 5/6, तर एस बीस आणि सी च किंमत काढायची आपल्याला. अशा वेळेस काय करायचं असतं सोन्या? या दोघांचा गुणाकार करून टाक. मी या ठिकाणी फक्त तुला समजण्यासाठी एक्स्ट्राचं लिहिलेलं आहे. आम जिंदगीमध्ये तू कशा प्रकारे सोडवतो आपल्याला घेणं नाही, पण मेंटॉस जिंदगी काय म्हणते तर लक्ष देऊन बघ. 3 × 5 जर आपण केले तर किती येतात? 5 × 5 = 15, म्हणजे ए चं गुणोत्तर मिळालं आपल्याला बी आणि सी च्या प्रमाणामध्ये. त्यानंतर 4 × 5 करायचे, 4×5 = 20. या ठिकाणी आपल्याला बी चं गुणोत्तर मिळालं. आणि त्यानंतर आता सी चं गुणोत्तर काढण्यासाठी 4 × 6 जर आपण केले तर 6 × 24. आता पर्याय तुम्हाला या ठिकाणी अनेक दिलेले असतात. तुम्हाला फक्त काय करायचं असतं, 2 जरी गुणोत्तर निघाले त्याच ठिकाणी तुम्ही पर्यायापर्यंत पोहोचू शकता, म्हणजे 2 सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. अशाच प्रकारचं पुढचं गणित आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसतंय बघा. तुमच्या रिव्हिजनसाठी मी प्रत्येक प्रश्नासोबत 2-3 प्रश्न घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुमची चांगली रिव्हिजन होईल. एस बी बरोबर किती 2/3, बीस सी बरोबर 7/9. तर एस बीस आणि सीस आपल्याला किंमत काढायची. ए बी आणि सी. मेंटॉस जिंदगी काय म्हणते सोन्या? तू आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवते घेणं नाही, पण मेंटॉस जिंदगी काय म्हणते? या दोघांचा गुणाकार कर अगोदर. 2 × 7 किती होतात? 14, म्हणजे आपल्याला ए चं गुणोत्तर मिळालं 14 बी आणि सी च्या प्रमाणामध्ये. त्यानंतर आपल्याला 3 × 7 जर आपण केले तर बी चं गुणोत्तर मिळतं बघा. या ठिकाणी 7 2 14, 7 3 21. आणि त्यानंतर आता सी चं गुणोत्तर काढायचं असेल तुम्हाला तर 9 2 18, 9 3 27. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, अशा प्रकारे तुम्हाला जावं लागेल. तर किती येणार आहे? 9 2 18, 9 3 27, 14 21 27. अशा प्रकारे तुम्हाला एस बीस आणि सीस एकमेकांचं गुणोत्तर मिळते. कशा प्रकारे? पुन्हा एकदा मी समजून सांगतो, लगेच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारचं गणित दिलेलं असतं, एस बीस आणि सी, सोन्या तुझ्या प्रत्येक परीक्षेमध्ये असतं बरं. काही आत्ता परवा दिवशी परीक्षा झाली होती ना, त्यामध्ये सुद्धा विचारलं होतं एमपीएससीच्या परीक्षेमध्ये. सेम टू सेम असाच प्रश्न, फक्त आकडे बदललेले होते. मागच्या वेळेस हा प्रश्न घेतला होता आपण, पण सोपा होता तो. सोपा म्हणजे काय? पहिली स्टेप होती. आता ही दुसरी स्टेप आहे. आता आपल्याला 2 दिलेले, तर त्यानंतर अशा प्रकारे काढायचं असतं. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तेही बघून घ्या. आपण एकूण गणिताचे 19 चॅप्टर, बुद्धिमत्ताचे 16 चॅप्टर, एकूण किती झाले? 35 चॅप्टर. त्यामधील प्रत्येक चॅप्टर मधील 4 ते 5 टाईप जे असतात की नाही, काही चॅप्टर मध्ये 6-6 टाईप आहेत, त्या 6-6 टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत. अशाच प्रकारे फक्त तुम्हाला हे शेवटपर्यंत बघायचंय. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं. तुमची प्रतिसाद फार महत्वाचं असतं बघा. प्रश्न पुढचा काय दिसतो? टिल्ल्या महिन्याला 27,000 कमवतो आणि त्यापैकी लुडोमध्ये 2/3 खर्च करतो. किती करतोय? 2/3. राहिलेल्या पैकी 2/3 खर्च करतो. कशासाठी? तर घर खर्चासाठी. तर महिन्याला किती रक्कम शिल्लक राहत असते? हा प्रश्न लक्षपूर्वक बघायचा. हा टक्केवारीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही? त्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. आता तू कशा प्रकारे सोडतो गरजेचं नाही, पण ही मोकळी जागा आहे तुला कन्सेप्ट समजण्यासाठी. या ठिकाणी मी सगळं लिहून घेतलेले. तू सुद्धा तुझ्या वहीमध्ये हे सगळं काय टिपून घे. 1/2 बरोबर 50% असतात. त्यानंतर 1/3 बरोबर 33%. हे तुला कळालं तर मेंटॉस जिंदगीमध्ये 2 सेकंदामध्ये उत्तर काढू शकतोस. कशा प्रकारे? लक्ष देऊन बघ. 1/2 म्हणजे 50%, म्हणजे एखादी संख्या असेल तिची निम्मी. 1/3 म्हणजे 33%, म्हणजे एखादी संख्या असेल तिचे 3 भाग केले ना, त्यापैकी 1 भाग म्हणजे 33% असतात. 1/4 म्हणजे 25%. याचा अर्थ काय? एखाद्या संख्येचे 4 भाग करायचे, त्यातील 1 भाग बाजूला काढायचा, म्हणजे 25% झालं. 2/3 म्हणजे 66% असतात. याचा अर्थ काय झालं सोन्या? एखादी संख्या त्याचे 3 भाग करायचे आणि 3 भागापैकी 2 भाग बाजूला काढले की हे 2 भाग म्हणजे 2/3 असतं. 3/4 म्हणजे 75% असतं सोन्या. याचा अर्थ काय झालं की एखादी संख्या आहे, तिचे 4 भाग करायचे, 4 भागापैकी 3 भाग बाजूला काढायचे, हे 3 भाग बाजूला काढलेले म्हणजे 75% असतं. आणि 4/5 म्हणजे 80%. एखाद्या संख्येचे 5 भाग करायचे आणि 5 भागापैकी 1 भाग बाजूला काढायचं, राहिलेले जे एकूण 4 भाग असतात की नाही, ते म्हणजे 80% असतात. इथपर्यंत तरी तुला कळालं असेल. ही बेसिक आहे, अत्यंत बेसिक आहे. आणि तुला अशाच प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. तुझ्या परीक्षेमध्ये नेमका कशा प्रकारे प्रश्न विचारला होता तो पुढचा प्रश्न आहे. तुझ्या परीक्षेमध्ये आला होता. तू काय म्हणतो? सर आरआरबीचे प्रश्न घ्या, सर एसएससी जीडीचे घ्या, किंवा एसएससी पॅटर्न घ्या, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न घ्या, किंवा आपल्या महाराष्ट्राचा पॅटर्न, केंद्राचा पॅटर्न वेगळा असतो, तर केंद्राचा नाही आपल्या महाराष्ट्राचा पॅटर्न घ्या, कारण मी पोलीस भरतीसाठी पळतोय. सरसकट सगळ्या परीक्षांसाठी तुला हे महत्वाचं आहे.
आणि त्यासाठी तुला काय करायचं, एक वही बनवायची, एक प्रश्न, आणि अशाच प्रकारचं तू अंक बदलून, आकडे बदलून स्वतः प्रश्न तयार करायचा. एक प्रश्न कशा प्रकारे मी या ठिकाणी सोडून दिलेला तो लिहून घ्यायचा, त्याचं स्पष्टीकरण लिहून घ्यायचं. तशाच प्रकारचे एकूण 5 कमीत कमी प्रश्न, जर अवघड असतील तर 5 सोडवायचे. जर तुला कळत नसतील तर ते वारंवार व्हिडिओ बघून सोडवायचे. अन्यथा सोपे असतील तर 2-3 प्रश्न लय झाले एका पेजवर. बरोबर आहे. अशा प्रकारे तुला 500 पेजेसची वही. सर 500 पेजेसची नसते, अरे सोना 2 वह्या बनव, 500 मी टाईप घेणार आहे. अजिबात घाबरू नकोस. एका पेजवर तुला संपूर्ण एक टाईप कळायलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे 500 टाईप कळाल्या तर अख्ख्या भारतभराच्या वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 कोणत्याही परीक्षा असू दे. सर IBPSच्या प्रश्न तुम्ही घेतच नाही सोन्या, ते प्रश्न लीक तरी होतात का रे? त्यांच्या प्रश्नपत्रिका तरी असतात का? तू कमेंट्समध्ये टाकतो IBPSच्या घ्या, टेटच्या घ्या. अरे IBPS पॅटर्न अनुसार जर प्रश्नपत्रिका होत असेल किंवा एक्झाम होत असेल तर त्यांचे प्रश्न लीक होत नाही. पण काही प्रमाणामध्ये विद्यार्थी स्वतः सांगतात की नाही, तशा प्रकारचा आपण पॅटर्न या ठिकाणी आणत असतो. तर हा प्रश्न तुला सोडवायचा. आता टिल्या महिन्यात 27,000 रुपये कमवतो. या ठिकाणी किती रुपये? 27,000. ह म्हणजे 1000 आहे. याचे एकूण किती करायचे तुकडे? तुला 203 म्हटलं तर 66%. 66% म्हटलं तर एका संख्येचे 3 तुकडे करायचे. 3 तुकड्यापैकी 2 तुकडे त्यांनी खर्च केलेले आहेत, 1 तुकडा राहिलेला आहे. 66% त्यांनी कशामध्ये? लुडोमध्ये खर्च केलेले. लुडो तू खेळत असतो की नाही सोन्या? ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, पाठ्यपुस्तकावर बसून ते काय करतात दिवसभर, जेवढे काय पैसे आहेत ते सगळे त्या ठिकाणी उडवत असतो तू. अरे गरजेचं नाहीये हे असले धंदे करू नकोस. अभ्यास कर इमानदारीत. ही सगळी सिरीज कंप्लीट कर. गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोड. योगच हवा भरत नाहीये, वस्तुस्थिती सांगतो. मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घे. आणि ही सगळी शॉर्ट मेथड तू बघून घे. तुला स्वतःला कळेल की आपण काय केलेलं आहे. कळतंय का तुला? 27,000चे 3 तुकडे जर आपण केले तर 9 दुने 18, 9 त्रिक 27. याचा अर्थ काय? या ठिकाणी 9,000, या ठिकाणी 9,000, या ठिकाणी 9,000. ठीक आहे. हे 3 तुकडे केले. या 3 तुकड्यापैकी 2 तुकडे त्यांनी खर्च केलेले आहेत. खर्च कशामध्ये केलेत? लुडोमध्ये. गरजेचं नाही कशात केलेले, पण त्याने खर्च केलेले. राहिले किती? 9,000 रुपये राहिले. राहिले किती? 9,000. आणि या 9,000चे पुन्हा आता त्याला पुढे काय करायचे? राहिलेल्या पैकी 203 खर्च होतोय. कशामध्ये होतोय? तर बाकी अजून घर खर्च म्हणा किंवा अजून कशामध्ये तरी त्याचा घर खर्चामध्ये त्याचा खर्च होतो. ते गरजेचं नसतं कशामध्ये खर्च होतोय. तर 9,000चे पुन्हा 3 तुकडे कर. कारण काय? 203 म्हणजे किती असतात? तर 3 तुकड्यांपैकी 2 तुकडे बाजूला केले म्हणजे 203. 66%. 100चे 3 तुकडे केले तर किती होतात? 33%, 33%, 33%. याचा अर्थ काय? 33 अधिक 33 म्हणजे 66 होतात. 2 तुकडे बाजूला गेले, राहिले किती? 33%. याची एक तर 33% तुला काढायचे किंवा 2 तुकडे बाजूला कर. किती येतात रे? 3 1 3, 3 2 6, 3 3 9. हे सगळे काय? 1000 आहेत बरं का. हे सुद्धा 1000 आहेत. अतिशय बेसिक मध्ये समजून सांगावं लागते. 2 तुकडे त्याने खर्च केले. कशामध्ये? घर खर्चामध्ये खर्च केलेले आहेत. राहिले किती? 3,000. राहिले किती? 3,000. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. ही कन्सेप्ट बेसिक तुला कळालं तर तुला तुझ्या उत्तरापर्यंत पोहोचायला अडचण येणार नाही. बाकी सूत्राचा वापर अजिबात करायचा नाहीये. आपले संपूर्ण या सिरीज मध्ये रूल्स आहेत. सूत्राचा वापर तुला करून देणार नाही. पेनचा वापर होईल तेवढा कमी करून देणार. आणि दुसरं म्हणजे कच्चं काम अजिबात करायचं नाहीये. तुला जर अशाच प्रकारची कंटिन्युअसली सिरीज बघायची असेल तशा प्रकारे तुला कमेंट्स करावे लागेल खाली की सर रोज या. मेंटॉ जिंदगी आवडत असेल तर तशा प्रकारे तुझी प्रतिक्रिया असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक असणं गरजेचं आहे. जर तुला आवडत असेल तर धुरावडून टाक सोन्या आपल्या व्हिडिओचा. मग रोज येईल तुला दररोज शिकवायला. घाबरू नकोस. गणित आणि बुद्धिमत्ता लय घाबरलायस तू सोन्या. पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतात. जसं की हा प्रश्न बघ. रामला महिन्याला 24,000 रुपये पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर तो 1/4 खर्च करतोय. कशावर खर्च करतोय गरजेचं नाही, पण त्याने 1/4 खर्च केले म्हणजे एका संख्येचा 1/4 भाग त्याने खर्च केलेला. राहिले किती? 3 भाग. याचे 4 तुकडे कर ना, किंवा छेदस्थानी 4 कर. तुला लगेच 4था तुकडा मिळेल. त्यापेक्षा याचे 4 तुकडे कर. 24,000 4 तुकडे किती येतात रे? 1 2 3 4. हे बेसिक मध्ये समजून सांगावं लागतं. तोंडी याचं उत्तर निघतं. छेद 4 गेलं तर 6 चौक 24. त्यापैकी त्याने किती खर्च केलेले? 1 तुकडा खर्च केलेला आहे. म्हणजेच किती? 6 12 6 3 18. 18,000पैकी त्याने अजून पुढे काय? घर खर्चासाठी निम्मे खर्च केले. राहिले किती? 9,000. उत्तर आपलं 9,000. हे तोंडी असतं, पण तुला बेसिक समजून सांगावं लागेल. नेमकं मी उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचवले हे तुला कळायला पाहिजे. रामला एकूण 24,000 रुपये महिना पगार आहे. त्यापैकी त्याने एकूण किती? 1/4 खर्च केले. म्हणजेच किती केले? 6,000 6,000 6,000 6,000. बरोबर आहे. त्यापैकी यांनी 6,000 खर्च केलेला आहे. खर्च केला आहे. राहिले किती रे? 3ही मिळवले तर किती होतात? 18,000. 18,000. या 18,000पैकी त्याने पुढे काय केलेले? राहिलेल्या पैकी 1/2 घर खर्च करतोय तो. राहिलेल्या पैकी 1/2 घर खर्च करतोय. याचा अर्थ किती झाले? त्याचे 2 भाग करायचे. 9,000 9,000.
हा खर्च झालाय त्याचा, हा खर्च झालेला आहे घर खर्चासाठी. कशासाठी गरजेचा नसतो, घर खर्चासाठी. आता राहिले किती, 9,000. हेच तर आपलं उत्तर आहे ना सोन्या, हेच तर आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रत्येक प्रश्नासोबत मला तुझ्यावर विश्वास नाहीये. तुला मी अनेकदा सांगितलं वही तयार कर, एक प्रश्न आहे त्याचा स्वतः तू प्रश्न तयार करून प्रॅक्टिस कर, पण तू करणार नाहीयेस. त्यासाठी आपण काय करतोय, प्रश्न घेतोय आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिससाठी अजून प्रश्न घेतोय. बघता क्षणी तुला गॅरंटी दिली ना उत्तर, तर याचं योग्य उत्तर काय आहे, 9चं 27वा घात. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, 5चा, एक्सप्लेनेशन देतोय घाबरू नकोस, 5चा 4था घात. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, 7चा 35वा घात. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, 6चा 13वा घात. तुला सांगितलं ना मी बघता क्षणी म्हणजे बघता क्षणी. अजून आहे का प्रश्न, येस, पुढचा दुसरा भाग आहे तो आपण कव्हर करूया. बघा काय प्रश्न दिसतोय आपल्याला, 9चा 26वा घात अधिक 9चा 26वा घात अधिक 9चा 26वा घात अधिक 9चा 26वा घात, असं किती वेळा आलेले ते मोजायचे तुला. पहिली स्टेप, 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा आलेला आहे आणि 9 या संख्येचाच आलेला आहे. याचा अर्थ काय, जो काही घात दिलेला असतो त्यापेक्षा एक अंक वाढवायचा, आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. पण ते कसं तुला एक्सप्लेन करावं लागणार आहे. बघ या ठिकाणी 9चा 26वा घात गुणिले, का गुणिले गेलेले आहेत, कारण हे 9दा आलेले. 9दा म्हणजेच किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा आलेले. याचा अर्थ काय झालं, गुणिले 9 केले, बरोबर आहे की नाही. ज्या वेळेस 9चा घात नसतो त्यावेळेस 1 असतो, आणि ज्या वेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस घातांकांची बेरीज होत असते, तुला माहिती आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी 9चा 27वा घात येणार. तेच मी तुला दाखवलं ना या ठिकाणी. बरं हा प्रश्न बघ, 1 2 3 4 5 जो अंक दिलेला आहे तेवढ्या वेळा त्याला बेरीज केलेली आणि घातांक सुद्धा समान आहे. अशा वेळेस काय करणार तू सोन्या, 5चा 3रा घात गुणिले एकूण किती वेळा हे आलेले, तर 5 वेळा आलेले, त्यामुळे 5 गुणाकार केला, बरोबर आहे की नाही. समानच झालं ना. पण या ठिकाणी घातांक नसतो त्यावेळेस 1 असतो, आणि ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस दोघांची बेरीज करावी लागते घातांकांची. याचा अर्थ काय झालं, 3 अधिक 1 किती होणार, 4, 5चा 4था घात. तेच उत्तर दिले की नाही या ठिकाणी. बघ या व्यतिरिक्त अजून काय, 7चा 34 7चा 34 7चा 34 7चा 34 7चा 34 असे किती वेळा आलेले आहेत, तर 7चा 34वा घात असे एकूण 7 वेळा आलेले आहेत. याचा अर्थ काय झालं, 7चा 34वा घात गुणिले 7 करावे लागतील. 7चा घातांक नसेल त्यावेळेस 1 असतो, आणि गुणाकाराचं जर चिन्ह असेल म्हणजे 7 आणि 7 दोन्ही संख्या एकच आहेत, परंतु घातांक वेगवेगळे असतील आणि गुणाकाराचं चिन्ह असेल त्यावेळेस या दोघांची बेरीज होत असते. याचा अर्थ काय झालं सोन्या, 34 अधिक 1 35 होत असतात, म्हणजेच काय 7चा 35वा घात. उत्तर आलंय की नाही, एक्सप्लेनेशन द्यावं लागतं सोन्या तुला. बाकी या ठिकाणी काय दिसते, 6चा 12वा घात 6चा 12वा घात 6चा 12वा घात असे किती वेळा आलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि 6 वेळा आलेले आहेत. प्रश्न असेच येत असतात सोन्या तुला. तू फक्त हात घाल असं त्यांचं म्हणणं आहे, सोनच निघल. तू फक्त खांदायचा प्रयत्न कर ना, त्या ठिकाणी धातू निघणारच आहे. माती आणि खडकं नाही आहेत, धातू निघणार आहे, फक्त तू प्रयत्न कर असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणजे कोणाचं, जे प्रश्नपत्रिका तयार करत असतात त्यांचं म्हणणं असतं. तर या ठिकाणी सगळे बेसिक गोष्टी असतात आणि ह्या एक्सप्लेन कराव्या लागत असतात. अन्यथा बघता क्षणी जे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस असते की नाही, बघता क्षणी ते उत्तरापर्यंत पोहोचत असतात. त्यांच्याकडे वेगळं काही नसतं सोन्या, प्रॅक्टिस असते जास्तीत जास्त आणि शॉर्ट मेथड असते. मेंटॉर जिंदगी, आम जिंदगीमध्ये सोडवणारे शिक्षक कसे जगतात ते आपल्याला माहित नाहीये, पण मेंटॉर जिंदगीमध्ये उत्तर कशा प्रकारे काढायचं असतं ते सुद्धा एक्सप्लेनेशन देणं गरजेचं असतं. बघ या ठिकाणी 6 6 6 असे किती वेळा आलेले आहेत. पहिली स्टेप म्हणजे एकूण 6 किती वेळा आलेले आहेत, किंवा संख्यांचं रिपिटेशन किती वेळा झालेले, 1 2 3 4 5 6 वेळा झालेले सर. आणि संख्या कोणती, 6च आहे. याचा अर्थ काय, 6वर प्रक्रिया केलेली 6 वेळा, म्हणजेच काय 6 नेमकं काय केले, घात केलेले 12 अधिक नाही सॉरी गुणाकार असेल, गुणाकार 6 येणार या ठिकाणी. आणि ज्या वेळेस घातांक नसतो त्यावेळेस 1 असतो, आणि ज्या वेळेस गुणाकार असतो आणि संख्या समान असतात त्यावेळेस त्यांच्या घातांकांची बेरीज होत असते. भागाकार असतो त्यावेळेस वजाबाकी होत असते. तो पुढचा स्टेप आहे, आपण स्टेप हळूहळू जाऊया, ठीक आहे. मग 12 अधिक 1 किती होतात, 13, आणि म्हणून 6चा 13वा घात होणार आहे इज इक्वल टू किती, 6चा 13वा घात. इथपर्यंत कळालं असेल तुला तर बरं आहे, जर कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट्स कर, ते सुद्धा प्रश्न आपण रिपीट घेऊया, ठीक आहे. आतापर्यंत आपण 5 व्हिडिओ कंप्लीट केलेत, हा 6वा व्हिडिओ आहे. 5 व्हिडिओमध्ये एखादा प्रश्न कळालेला नाहीये तो मला पुन्हा रिपीट घ्यायचा आहे. तुमच्या सगळ्या कमेंट्स बघायच्या आहेत, प्रत्येक कमेंट्स मी स्वतः बघत असतो. तुमच्या प्रतिक्रिया फार आवडतात मला, फक्त प्रतिक्रियांची आवश्यकता असते. दुआ में याद रखना, बाकी काय नाही. सोन्या तुझ्यापर्यंत सगळं काही पोहोचवणार,
अजिबात टेन्शन घेऊ नको. गणिताचे एकूण 19 चॅप्टर आहेत. पुन्हा पुन्हा मी ते का सांगतोय, कारण तुला माहित नाही तुझा सिलेबस नेमका काय आहे. अख्ख्या भारतभरामध्ये कोणती ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची परीक्षा असू दे, म्हणजे वर्ग 2, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसर आणि क्लास 4 ऑफिसर, कोणतीही परीक्षा असो सरकारी जॉबसाठी, हेच गणित येत असतात, अशाच प्रकारे येत असतात. तेच गणित तुझ्यासमोर आणतोय. फक्त यावेळेस आपण काय करतोय, या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न घेतोय. ही पद्धत जर आवडली असेल तरी सुद्धा कमेंट्स करायची तुला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 40 - 4 गुणिले असतं ज्यावेळेस या ठिकाणी चिन्ह नसतं, 3/10. आता तू कशा प्रकारे सोडवतो सोन्या, तर या ठिकाणी लय कुठाने करत असतो रे आम जिंदगीमध्ये. इथे सुद्धा आम जिंदगीमध्ये बघता शनी मॅन्टो जिंदगी काय म्हणते, तर या ठिकाणी काय दिसतंय, 4 दिसतंय. बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे अजून काहीतरी संख्या, याचा अर्थ काय, 5 असणार आहे. म्हणजेच काय, +1 करायचं. +1 किती करणार तू, या ठिकाणी +1 जर तू केले 4 मध्ये तो होतात किती, 5. कन्सेप्ट समजून सांगावं लागेल. बघता शनी उत्तर निघते, पण ही कन्सेप्ट समजून घे, तुला लगेच बघता शनी याचं उत्तर घे. बघ मी काय केलं, 4 मध्ये +1 केले, 5 झाले. 5 - 40 कर, किती येतात रे, 5 - 40 35 येतात. 5 - 40 35 येतात, 7. यापूर्वी सुद्धा घेतलेले गणित, पण ते ठुसकं होतं. स्टेप बाय स्टेप मी काय करतोय, पुढची स्टेप घेतोय. आणि त्यामुळे तुला हे संपूर्ण सिरीज बघायची. तुझ्यासोबत बऱ्यापैकी एक प्रक्रिया चालू आहे, हिप्नोटिझम चालू आहे. तुलाच कळणार नाही तुझ्यासोबत काय नेमका खेळ झालेला आहे. तुला खोटं वाटत असेल तर कालची प्रश्नपत्रिका बघ, MPSCची अशाच प्रकारे प्रश्न आला होता. बरोबर आहे. फक्त काय केलं होतं त्यांनी, मी या ठिकाणी काय करतो, सुटसुटीत करतोय, अजून एक अंक वाढवला होता आणि त्यामध्ये बेरीज केली होती. ते येतं, ते सुद्धा पुढची स्टेप आहे. आणि ती सुद्धा कशी, बघता शनी उत्तर काढण्यासाठी असतं. ग्रुप सी म्हटलं, ग्रुप बी म्हटलं, हेच पद्धत येणार आहे. MPSC म्हटलं तर थोडासा मोठा प्रश्न असतो, तुला दिसणार सुद्धा नाही, म्हणजे जागाच नसते. पर्याय दुसऱ्या पेजवर असतं, अख्खा प्रश्न एका पेजवर असतो, एवढा मोठा खेळ असतो तो. पण तो सुद्धा बघता शनी केवळ 5 सेकंदात. आपला शब्द आहे सोन्या, पण ते उगाच गरजेचं नाही. तुला जायचंय चंद्रावर आणि तू करतोय मंगळाचा अभ्यास, गरजेचं आहे का? हे बघ ना अगोदर, ही वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ची एखादी पोस्ट मिळव. बघ जबरदस्त कसा कॉन्फिडन्स येतो. मग कॉन्फिडन्स आल्यानंतर मग तू कशा खपाखप दे जाणार, छक्के चौके मारत असतो. 40 मधून मी काय केलं, 5 वजा केलं. आणि ते कशामुळे 5 वजा केलं, कारण 4 पेक्षा 1 अंक वाढवला, म्हणजे 5 वजा केले, आले किती, 35. पर्यायात जायचं 35, जिथं दिसतंय तिथं आपलं उत्तर आहे. पण त्याच्या पुढची स्टेप अजून बघायची तुला. इथे छेदस्थानी 10. छेदस्थानी 10 का घेतले, छेदस्थानी जे अंक आहे जसा तसा घेतलेला आहे. याच्या पुढची स्टेप काय सोन्या, की 3 आणि 10 यांच्यामधील फरक किती येतो, 7. तुला तुझं उत्तर मिळालं. याला म्हणतात मेंटॉस जिंदगी. काहीच कुठाने केले नाही. याच्या पुढे अजून हे गणित सोडूया. यामध्ये काय करायचंय, 2 + 1 किती होतात रे, 3 होत असतात. 3 23 मधून वजा कर, किती येतात मग, 20 येतात. बरोबर आहे. त्यानंतर रेष, छेदस्थानी 9 जसाच्या तसा ठेवून टाक. घाबरू नकोस, रेकॉर्डिंग होते का बघू दे एकदा मला, नाही तर मी नुसता उड्या मारतोय, तुला काय कळा. तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना सोन्या. सगळं काय महत्वाचं तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. तू लहान भावासारखा आहे, सगळं काय फ्री आहे. फक्त तुझं प्रतिसाद असणं गरजेचं आहे. बघ या ठिकाणी 5 आणि 9 यांच्यामधील फरक किती येतो, 4. तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या, घाबरू नकोस. आता पुढचं गणित सेमच आहे, फक्त अंक बदललेले आहेत. आणि तुला सुद्धा अशाच प्रकारे विचारलं जात असतं. तुला काय करायचं, 3 मधून +1 करायचं, किती होतात, 4 होत असतात. हे 4 8 मधून वजा करून टाक, किती येतात रे मग, 4 येणार. त्यानंतर छेदस्थानी जसं 7 ठेवून टाक. आणि 3 आणि 7 यांच्यामधील फरक किती येतोय, 4 येतोय. तुला तुझं उत्तर मिळालं, घाबरू नकोस. त्यानंतर 5 च्या पुढची संख्या किती येते, 6 येते. 6 16 मधून वजा करून टाक, कारण वजाबाकीचं चिन्ह आहे. याचा अर्थ किती येणार, 10 येणार. आणि या ठिकाणी छेदस्थानी किती येणार, 10 येणार. बरोबर आहे की नाही, इथपर्यंत कळालं. आणि दोघांमधील फरक किती येतो, दोघांमधील फरक सर एकूण किती येतो, 3 चा फरक येतो. पण 10 आणि हे 10 कटले, राहिलं किती, 3. बरोबर आहे की नाही. जर तुला अशा प्रकारे प्रश्न असेल, म्हणजे उत्तर पर्याय असतील तर हे पर्याय, जर तुला डायरेक्टली अंकांचा पर्याय असेल तर ते पर्याय. बरोबर आहे. तुझ्यावर डिपेंड आहे की तू कशा प्रकारे सोडवते, किंवा पर्याय प्रश्नावर डिपेंड आहे. पुढचा प्रश्न, जर x = 11 अधिक 2 वर्गमुळात 30, तर x अधिक 1/x बरोबर प्रश्नचिन्ह. आता तू हे आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवतो बघ. हा प्रश्न 100 वेळा बघितलेला आहे सोन्या. टाईप हीच असते, फक्त या ठिकाणी अंक बदललेला असतो. 11 ऐवजी 12 दिला असेल, 25 दिला असेल, 100 दिला असेल, 1000 1,00,000 दिला असेल, घेणं का आपल्याला, अजिबात नाहीये. फक्त कशा प्रकारे सोडवायचं तुला शेवटी सांगतो. तू कशा प्रकारे सोडतो बघ. इथे काय दिलेलं, x बरोबर हे अंक दिलेला आहे. याचा अर्थ काय, x या ठिकाणी दिसतोय ना, हे अंक टाकून देतो तू.
बरोबर आहे, या सूत्रामध्ये भरून टाकत असतो कारण तुला सवय सूत्राने सोडवायची. वर्गमुळात 30 करतो. ठीक आहे, तुला किती वेळ लागतोय बघ आता. कंस करणार, कंस करायलाच पाहिजे कारण अधिक चिन्ह आहे ना. मग अधिक 1 छेद या ठिकाणी 11 अधिक 2 वर्गमुळात 30. बरोबर आहे, कंस पूर्ण. सर या ठिकाणी अधिक आहे, वजाबाकी सुद्धा असू शकते. सांगतोय सगळं तुझ्यापर्यंत पोहोचू, याच व्हिडिओमध्ये पोहोचल. आता तू काय करतो, काही महाशय काही टिल्या बंड्या काय करतात, डायरेक्टली हे कट हे कट. ह्या गुणाकार असेल तर कट करायचा असतो. बरोबर आहे ना. अंशस्थान आणि छेदस्थानी एकमेकांमधून कट होतात, परंतु गुणाकाराचं चिन्ह असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस या ठिकाणी छेदस्थानी काय नसतं, त्यावेळेस 1 असतं. तिरकस गुणाकार करायचा असतो. आता दोघांचा तो तिरकस गुणाकार करणार. तिरकस गुणाकार करून अंशस्थानी छेदस्थानी ते सगळं काही टाईप करून घेणार किंवा लिहून ठेवणार आणि मग नंतर कट करायचा प्रयत्न करणार. या सगळ्यामध्ये तुझा कमीत कमी 10 मिनिटं जाणार. अशा प्रकारे सोडवायचं नसतं सोन्या. लक्ष देऊन बघ. x अधिक 1 छेद x 100 वेळा प्रश्न विचारलाय बरं का. आणि सगळ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारे प्रश्न रिपीट होत असतो. तू मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करत नाही आणि कमेंट्स करतो की सर तुम्ही फक्त काय करत आहात, IBPS चं घ्या ना, आमची IBPS ची परीक्षा आहे, IBPS चं घ्यायला, TCS चं घ्यायला. तू फक्त प्रश्नपत्रिका अनालिसिस कर. तुझ्यापर्यंत आत्ता 6वा व्हिडिओ आहे. मागच्या 5 व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-15 प्रश्न मी घेत असतो. याचा अर्थ किती झाले, 50च्या जवळपास मी प्रश्न अनालिसिस केलेले आहेत. आणि ते प्रश्न पुन्हा रिपीट केलेले नाही. 1-2 प्रश्न मी रिपीट केलेले विद्यार्थ्यांच्या मागणीवरून त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. पण 50 वेगवेगळ्या शॉर्ट मेथड, 50 वेगवेगळ्या मॅन्टॉस जिंदगीच्या शॉर्ट मेथड तुला मिळालेल्या आहेत. त्यासाठी तुला मागचे व्हिडिओ बघायचे आहेत. आणि ते 50 आणि आजचे 10 प्रश्न, 10, 12, 15 माझ्या लक्षात नाही किती ऍड केलेले आहेत मी, पण 15 प्रश्न. आणि जर वेळ कमी असेल आपल्याकडे म्हणजे 30-35 मिनिटं गेले की मी स्टॉप करेल, राहिलेले प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल. आज किती घेणार आहे मला माहित नाहीये, पण एकूण समजा अंदाजित 60, 65, 70 प्रश्न असतील. 70 प्रश्न म्हणजे 70 टाईप तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 70 शॉर्ट मेथड तुझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तू डायरेक्टली आता प्रश्नपत्रिका हातामध्ये घे. ऐक माझं, डायरेक्टली प्रश्नपत्रिका हातामध्ये घे. कोणती बरं का, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी ची. तलाठीच्या घे, 57 शिफ्टमध्ये झाल्या होत्या. त्यानंतर आपल्या पोलीस भरतीच्या घे, मागच्या वर्षी किती वेगवेगळ्या जिल्ह्याच्या झाल्या होत्या. ती प्रश्नपत्रिका हातात घेऊन सोडवायचा प्रयत्न कर. तुझ्या लक्षात येईल की राहुल सरांनी तुझ्यापर्यंत काय पोहोचवलेलं आहे. आणि तुला कळेल की आपण किती कमी वेळामध्ये हा प्रश्न सोडवला. नाहीतर मी काय कुठाने करत होतो. स्टेप समजून घेण्यासाठीच तुझा वेळ जात असतो. इथे तुला अधिकचं चिन्ह आहे की वजाचं चिन्ह आहे ते तेवढं फक्त मला सांग. हे आहे अधिकचं चिन्ह. वजाचं चिन्ह असेल तर काय करायचं ते सांगतो मी तुला. या ठिकाणी अधिकचं चिन्ह दिसतंय ना, बास ही जी संख्या दिसते ना, याचं काय करायचंय तुला, दुप्पट करायची. किती येणार, 22 येणार. तुला तुझं उत्तर मिळालं सोन्या, तुला तुझं उत्तर मिळालं. कळतंय का तुला. आणि जर वजाचं चिन्ह असेल म्हणजे पुढचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय, x बरोबर 11 अधिक 2 वर्गमुळात 30. तर x वजा 1 छेद x वजाचं चिन्ह असेल तर या संख्येचा तुला काय करायचं, दुप्पट करायची आहे. सर दुप्पट कशी करायची. आता हे वर्गमुळात 30 आहे, जसंच्या तसं वर्गमुळात 30 ठेवून घे. तिथे वर्गमुळात 40 असेल, वर्गमुळात 50 असेल, वर्गमुळात 1 लाख असेल, 10 लाख असेल, करोड असेल, गरजेचं आहे जी वर्गमुळात संख्या जशी तशी ठेवायची. आणि बाहेरची जी संख्या आहे ना तिचं दुप्पट करायचं. किती होते, 4. तुला तुझं उत्तर मिळालं. जर वजा असेल तर दुसऱ्या संख्येची दुप्पट करायची, जर अधिक असेल तर पहिल्या संख्येची दुप्पट करायची. तुला कळालं नसेल अजून एक प्रश्न आणलेला आहे, घाबरू नकोस. या ठिकाणी दिसतोय 5x बरोबर 5 अधिक 4 वर्गमुळात 20. तर x अधिक 1 छेद x बरोबर प्रश्नचिन्ह. अशा वेळेस काय करायचं, हे चिन्ह बघायचं. सर हे अधिक चिन्ह आहे, मग तुला सोन्या काय सांगितलेलं आहे, पहिली संख्या जी दिसते तिचं दुप्पट कर. तुला तुझं उत्तर मिळालं. किती आहे, 10 आहे. दुसरी संख्या जी दिसते ही, हिच्यासोबत काय करायचं नाही कारण अधिक आहे. जर वजाबाकीचं चिन्ह असेल, तोच प्रश्न घेतलाय फक्त मी चिन्ह बदललेलं आहे या ठिकाणी. वजाबाकीचं चिन्ह असेल तर ही दुसरी संख्या हिची दुप्पट कर. सर दुप्पट कशी करायची, कारण वर्गमुळात 20 दिसतंय त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. वर्गमुळातील 20चं सुद्धा दुप्पट करायची का नाही सोन्या, तसं काय कुठं करू नकोस. वर्गमूळ 20 जसाच्या तसा वर्गमुळातील बाहेरची संख्या तिचं दुप्पट कर. किती येते, 4 येते. जर या ठिकाणी 4 8 येणार या ठिकाणी 8, बरोबर आहे. जर या ठिकाणी वजा असेल तर तुझं उत्तर हे आहे. जर या ठिकाणी अधिक असेल तर तुझं उत्तर काय, 10 आहे. कळतंय तुला इथपर्यंत. जर कळालं नसेल तर पुन्हा एकदा समजून सांगतो. सोन्या हे प्रश्न लई वेळा रिपीट झालेले आहेत. विद्यार्थ्यांना बेसिक मधून समजून सांगावं लागतं, नाही तर मी एका व्हिडिओमध्ये कमीत कमी 20-25 तुला टाईप, 20-25 तुला शॉर्ट मेथड देऊ. पण बेसिक मधून समजून सांगावं लागतं किंवा विद्यार्थ्यांचे मग कमेंट्स येतात. त्यापेक्षा आपण बेसिक बऱ्यापैकी तुला समजणं गरजेचं आहे. नाही तर मी येऊन नुसतं उड्यावरून जाणं ते मला पटत नाही. तुझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ना. बघ ना, x बरोबर 11 अधिक 2 वर्गमुळात 30. तुला शपथ आहे, प्रश्न बघ किती वेळा आलेला आहे बरं का.
तुझ्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. तुला का मी सांगतोय, वारंवार रिपीट होणारे प्रश्न तोच साचा असतो, बाकी काय नाहीये. कमीत कमी या 500 प्रश्नांमध्ये मी अनेक प्रश्नपत्रिका तुझ्या अनालिसिस करणार आहे आणि सगळं तुझ्यापर्यंत पोहोचवणार आहे. ही सिरीज चालू आहे, मागचे व्हिडिओ बघून घे. तुझा प्रतिसाद असणं गरजेचं असतं. तुझा जर प्रतिसाद नसेल तर मला चेव आलाय का तुझ्या समोर यायला. जर तुला आवडत असेल तर लाईक सुद्धा करायचे, कमेंट सुद्धा करायचे, धुरावडून टाकायचं अख्ख्या व्हिडिओचा. जास्तीत जास्त शेअर कर. सोन्या, मित्राला शेअर करण्यापेक्षा तिला शेअर कर. तिला का? कारण तिच्यासाठी तू एकटाच आहे. असं आहे का? तुझ्यासाठी ती एकटी आहे, पण त्यासाठी तुझ्यासारखे अनेक आहेत. आपला व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल. वाईट वाटून घेऊ नको. प्रेमाने बोललो, हक्काने बोललो. लहान भाऊ आहे तू माझा. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा, पुढचा प्रश्न तोच होता. आता हा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तुला, 100 ते 200 या दरम्यान येणाऱ्या सर्व संख्या, त्यामध्ये 100 सुद्धा आली, 200 सुद्धा आली, या दरम्यान येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज तुला करायची आहे. आता पहिली संख्या, दुसरी संख्या आणि छेद, एकूण संख्या करत असतोस तू. काय कुठाने करतो मला घेणं नाही. मग शून्य काढ असले कुठाने करायचे नाही. लक्षात ठेव, असले कुठाने करायचे नाही. तुझ्यापर्यंत असा प्रश्न आला तर काय सोडवायचे, 10 म्हणजे हे 2 अंक दिसत आहेत की नाही, सुरुवातीचे 2 अंक, बरोबर आहे ना. त्यामध्ये तुला 5 मिळवायचा. जर 5 मिळवला तर किती होतात, 15 होत असतात. माझ्यासाठी अजून 15 घे आणि त्यासाठी काय कर, 0 घे. तुझं उत्तर तुला मिळालं. पुन्हा सांगतो समजून, ज्या वेळेस अशा संख्या येत असतात क्रमाने आणि त्यांची बेरीज करायची असते, आणि अशा किती असतात, 100 संख्या असतात. 100 ते 200 101 संख्या असतात. 100 ते 200 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करायची, ज्यामध्ये 100 सुद्धा आहे आणि 200 ही संख्या सुद्धा आहे. अशा वेळेस तुला काय करायचंय, डायरेक्टली 10 दिसते ना, म्हणजे ह्या सुरुवातीच्या 2 संख्या, त्यामध्ये तुला 5 मिळवायचे. झाले किती, 15 झाले. याचा अर्थ काय, अजून 15 लिहून टाक आणि शेवटी 0 घे. सर नाही कळालं. सोन्या, हा गणित बघ. या ठिकाणी मी तुला काय सांगितले, अधिक करायचे 5. किती होतात मग, फक्त या 2च संख्या सुरुवातीच्या किती होतात, 25 होतात. 25 आले, त्यामध्ये अजून 25 लिहायचे आणि 0 ऍड करायचं. कळालं इथपर्यंत तुला? नाही कळालं असेल तर अजून आणलेलं. सोन्या, घाबरू नकोस. तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. 30 दिसत आहेत, 30 मधून हे 0 बाजूला काढ. सध्या याचा विचार करू नको. सुरुवातीच्या 2 संख्या, त्यामध्ये 5 मिळवायचा. किती होतात, 35 होतात. 35 आलेले, जी संख्या आलेली तीच पुन्हा रिपीट करायची, 35, आणि त्यामध्ये 0 करायचे. तुला सगळ्या काही संख्यांची बेरीज मिळाली. कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेशन करून बघ, तुला लगेच लक्षात येईल. तशाच प्रकारे या ठिकाणी 70 आहे. 70 मध्ये तुला काय करायचंय, अधिक 5 करायचे. किती होतात, 75 होत असतात. अरे लई वेळा तुझ्या पोलीस भरतीमध्ये आलेले आहे, रिपीट झालेले आहे. हाच सेम प्रश्न, 700 ते 800. तुझ्या मागच्या प्रश्नपत्रिका बघून घे. एकच प्रश्न 3 जिल्ह्यामध्ये विचारला जातो. मला नवल वाटतं, अंक तरी बदला. असं करू नका. आम्ही दाबून कच्चून मेंटॉ जिंदगी शिकलेलो आहोत, प्रॅक्टिस केलेली आहे. आमचा अपमान करताय का तुम्ही? त्यांना सांगायचं तसं. प्रश्नपत्रिका बनविणारा सुद्धा कॉप्या करत असतो. तुझ्याकडून अपेक्षा नाहीये सोन्या, त्याकडून अपेक्षा नाहीये. आलं लक्षात? दोघांकडून अपेक्षा नाहीये. 75 कसे आले, तर 70 मधून 5 अधिक केले, 75 आले, आणि पुन्हा जी संख्या आलेली तीच संख्या या ठिकाणी ऍड करायची आणि शेवटी 0 लिहायचं. तुला तुझं उत्तर मिळालं. आम जिंदगी आणि मेंटॉस जिंदगी सिरीज म्हणतात याला. पुढचं गणित आहे, थोडंसं फास्ट होतंय का, तसंही कमेंट्स कर. फास्ट होत असेल तर आपण स्लो घेऊ किंवा पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ सगळ्या प्रश्नांची. शॉर्ट मेथडमध्ये तुला पुन्हा एकदा सांगतो, मी सगळे प्रश्न सांगतो, घाबरू नकोस. आणि तू स्वतः, तुझ्या हातामध्ये मोबाईल आहे, तुझ्या हातामध्ये तुझ्या मोबाईलचा कंट्रोल आहे. तू जेव्हा पाहिजे तेव्हा पॉज करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा तो प्रश्न पुन्हा एकदा बघू शकतोस. मी पुन्हा रिपीट करण्यापेक्षा एक व्हिडिओ तू 10 वेळा बघ. पैसे लागतात का तुला? अजिबात नाही. तुझं नेट जाते 1.5 GB पैकी, जाऊ दे ना 1 GB. तू काय करत असतो, 1.5 GB पैकी 500 GB 500 MB दिवसभर खर्च करत असतो. मेसेज एखाद्या विद्यार्थ्याने तुला, एखाद्या मित्राने तुला समजा एखादा व्हिडिओ पाठवला असेल, तो डाउनलोड सुद्धा करत नाही तू, कारण तुला 1 GB सांभाळून ठेवायचे असतात. सगळे झोपल्यानंतर तू गोधडीमध्ये असतोस आणि त्यावेळेस तू काय करत असतो, ते जे 1 GB आहे की नाही त्याचा वापर करत असतो. कशा प्रकारे तर क्वालिटी करतो तू सोन्या. 3 टिंब असतात, या ठिकाणी व्हिडिओ असतो, इथे 1, 2 आणि 3, इथे क्लिक करतो तू. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 10-17 क्वालिटी करतो, हाय क्वालिटी, आणि मग नंतर क्लिअर व्हिडिओ बघत असतो. कोणते व्हिडिओ असतात तुला माहिती आहे, अभ्यासाचे असतात ना. मग तशा प्रकारे हा सुद्धा अभ्यासाचा भाग आहे ना सोन्या. हा तुला कामे येणार आहे. 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी प्रश्न बघितल्याबरोबर तू घाबरला सोन्या, कारण हे लई आकडे दिलेले आहेत आणि या आकडे मोडमध्ये आपला लई वेळ जाणार आहे. कारण तुला शिक्षक जो आहे ना, तो समजवणारा मुळात ठुसका आहेस.
आणि म्हणून तुझा वेळ अशा प्रकारे जातोय. खऱ्या अर्थाने हा प्रश्न बघताच नाही लगेच उत्तर निघणार आहे. तुला छोटं समीकरण दाखवणार, नेमका काय किस्सा होतोय बघ. अगोदर गणित समजून घे. 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी 6 दिवस काम केले, बरोबर आहे ना, याचा अर्थ काय 3 दिवस काम करायचं बाकी आहे ना. 9 दिवसापैकी फक्त 6 दिवस काम केले 12 पुरुषांनी, 3 दिवस काम करण्याचं बाकी आहे. व त्यानंतर 6 नवीन पुरुष मदत करायला आले. याचा अर्थ काय, पूर्वीचे 12 होतेच, त्यामध्ये अजून राहिलेल्या 3 दिवसांसाठी 6 म्हणजे एकूण किती 18 लोक काम करण्यासाठी परत आले. तर त्यांना ते उर्वरित काम करायला किती दिवस लागणार. तुला प्रश्न कळाला नसेल तर पुन्हा अजून आणलेला आहे, घाबरू नकोस. तुला प्रश्न जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. 12 पुरुष आहेत, एक काम 9 दिवसात करतायत, ते काम पूर्ण होते 9 दिवसामध्ये. पण त्यांनी काय केलेले, 6 दिवस काम केलेलं आहे. याचा अर्थ राहिले किती 3 दिवस. 3 दिवस जे काम राहिले 3 दिवसांचं, ते काम आता किती, केवळ 12 पुरुष नाही, त्यामध्ये अजून 6 म्हणजे 18 पुरुष काम करणार आहेत. तर त्यांना ते 3 दिवसाचं काम किती दिवसात पूर्ण करता येईल. 3 पेक्षा कमीच येईल की नाही. या ठिकाणी काय दिसतंय तुला, 5 4 3 2. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. सॉरी 4 म्हणजे 2 दिवसात ते काम करतील. पण सर आम्हाला सोडून दाखवा, घाबरू नकोस सोन्या. पर्याय तुझ्यासाठीच असतात, दुसऱ्यासाठी नसतात. किती दिवस, 12 पुरुष एक काम 9 दिवसात करतायत, बरोबर आहे ना, 12. पण त्यांनी किती दिवस काम केलेले, 6 दिवस. राहिलेत किती सोन्या, 3 दिवस राहिलेत की नाही, गुणिले 3 कर. आणि आता हे जे काम आहे की नाही ते किती लोक करणार आहेत, 12 पुरुष करणार आहेत का, नाही, 12 अधिक 6, कारण 6 अजून ऍड करायचे त्यामध्ये. याचा अर्थ किती झाले, 18. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आता हे समीकरण सोडा, तुला तुझं उत्तर मिळेल. कशा प्रकारे ते बघ, 6 × 12 6 18, 6 × 12, 6 ने 12लाही भाग जातोय, 18लाही भाग जातोय. पुढची स्टेप ती म्हणजे छेदस्थानी आणि अंशस्थानी समान अंक असतील तर ते कट कर, कारण गुणाकाराचं चिन्ह आहे. 3 1 3 3 1 3, राहिले किती 2. तुला तुझं या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. तुला कळालंय की नाही मला माहित नाहीये, पण तरी सुद्धा लसावी मसावी काढायची नसते. तू कितीही प्रश्न सोडव आणि कोणताही शिक्षक बघ, ते लसावी मसावी काढायला लावतात तुला. तसलं काही धंदे करायचे नसतात. ती आहे आम जिंदगी आणि ही आहे मेंटॉस जिंदगी. पुढे जाऊया. सेम टू सेम असाच प्रश्न आहे. 9 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. आणि मी गणित आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे व्हिडिओ घेण्यापूर्वी एक प्रश्न ऍड केला त्यासाठी, काहीतरी आकडे ऍड केलेले आहेत. आता बघूया शेवटी काय उत्तर येते. हे पर्याय नाही आहेत बरं का त्याचे, कारण हे पर्याय याचेच उचलले, चुकून टाईप झालेले आहेत. हे पर्यायच नाही, मुळात पर्याय नाही, हे मी स्वतः गणित बनवलेले. आणि जे पर्यायाचे असतात की नाही ते तुझ्या परीक्षेमध्ये आलेले असतात. सर तुम्हाला जे जमतायत ना तेच तुम्ही घेताय. सोन्या तू आण प्रश्न, तू पाठव, तो सुद्धा घेतो. येण्यासारखं करू नकोस, डाऊट घेऊ नकोस. तुला पाहिजे ते सगळं मिळणार, चुकीचे डाऊट घ्यायचे नाही. 9 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करत असतात. ठीक आहे, करू दे ना, 6 दिवसात पूर्ण करत असतात. जर त्यांनी 3च दिवस काम केले, किती दिवस काम केले, 3च दिवस काम केलेले. किती पुरुष आहेत, 9 पुरुष आहेत सुरुवातीला. 3च दिवस काम केले, राहिले किती. जर या ठिकाणी 10 असते तर राहिले किती 7. या ठिकाणी 6 आहेत, 3 दिवस काम केलेले, याचा अर्थ राहिले किती 3. किती राहिले 3, गुणाकार 3 करायचा, राहिले किती 3 दिवस. त्यानंतर 3 नवीन पुरुष मदत करण्यासाठी आले. आता हे जे काम आहे ना याला मदत करण्यासाठी किती लोक आलेले आहेत, 3. याचा अर्थ किती झाले, 9 अधिक 3 12 लोक आता काम करणार आहेत. छेदस्थानी 12 करून टाक, बस तुला उत्तर मिळणार आहे. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12. आता 4 9चा भाग जात नाही, ठीक आहे, काय अडचण नाहीये. पण 9/4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजे 9 लोक काम करतील 4 दिवसांमध्ये. ठीक आहे, प्रश्न मी स्वतः बनवलाय त्यामुळे तुला उत्तरापर्यंत पोहोचता आलं नाही, पण ते बऱ्यापैकी सोडत असतात. आणि सोन्या एका मिनिटात मी काय बनवणार आहे, काय सोडून देणार तुला. ठीक आहे, घाईघाईमध्ये एक प्रश्न ऍड करायचा होता म्हणून ऍड केला, बाकी काय. पुढचा प्रश्न तुला दिसतोय, बरोबर आहे. समीकरण दिलेले 6x बरोबर किती, सॉरी 6x आहे, तर 6x नाहीये बरं का या ठिकाणी. हे अशा प्रकारे 6चा या ठिकाणी घात x दिला गेलेला आहे. ठीक आहे, किंवा मी या ठिकाणी एडिट करतो याला, कारण काय होईल, तू कमेंट्स करेल की सर चुकीचं सांगताय, तसलं नाही येते, हे नाहीये. इथे काय 6, इथे घातांकात x आहे. 6x म्हणलं तर गुणाकार होत असतो. ठीक आहे, आता बघा प्रश्न दिलेला आहे, कंसात 3चा 43वा घात, त्यानंतर 3चा 43वा घात, तर 3चा 43वा घात. किती वेळा ते प्लस केलेले आहे. पुढची स्टेप होती. पहिला जो प्रश्न मी तुला सोडून दाखवला ना तशाच प्रकारे पुढची स्टेप आहे. 3 वेळा 3चा 43वा घात
एकमेकांमध्ये बेरीज केलेली. याचा अर्थ काय झालं सोन्या? 3चा 43वा घात गुणिले 3 केलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काय आहे का? म्हणजे हा संपूर्ण कंस सोडवला मी या ठिकाणी तुम्हाला सुटसुटीत दाखवला. किती येणार आहे? 3चा 43वा गुणिले 3. आणि ज्या वेळेस घात नसतो त्यावेळेस 1 असतो. गुणाकाराचं चिन्ह आहे, याचा अर्थ 43 अधिक 1 होणार. बरोबर आहे की नाही? गुणाकाराचं चिन्ह असेल तर 43 अधिक 1. जर भागाकाराचं चिन्ह असतं ना आणि हे अंक समान असतील, त्यांचे घातांक जे असतात की नाही त्यांचं वजाबाकी होत असते. जर भागाकाराचं चिन्ह असेल तर ते पुढे येईल. मी पुढे सांगतो तुला. 43 अधिक 1 बरोबर किती होतात? 344. बरोबर आहे. हे कंस सोडवला मी. आता पुढचा हा कंस सोडवायचा आपल्याला. हा कंस या ठिकाणी मी सोडवतो. 2चा 43 अधिक 2चा 43 म्हणजे घातांक दिलेले. तर हे 2चे किती वेळा घातांक आहेत? 2 वेळा घातांक. बेरीज केलेली. याचा अर्थ काय झालं सोन्या? 2 43 अधिक गुणाकार येणार. गुणाकार 2 येणार. आणि ज्यावेळेस घातांक नसतो त्यावेळेस 1 असतो. गुणाकाराचं चिन्ह असेल तर 43 अधिक 1 किती होतात? 44 होत असतात. 2 44. आता पुढे बघ. दोघांचा गुणाकार असेल, दोघांचा ज्यावेळेस गुणाकार असेल, खालच्या संख्या कोणत्या त्या गरजेचं नाहीये, परंतु वरच्या संख्या जर समान असतील, या ठिकाणी 44 आणि या ठिकाणी 2 आहे. बरोबर आहे ना? वरच्या संख्या समान आहेत, खालच्या संख्या वेगवेगळ्या आहेत. त्यावेळेस या दोघांचा गुणाकार करून टाकायचा. किती होतो? 6 होत असतो. वरच्या जे हे आहे ना हे तेवढंच येतं, 44च येतं. किती? 44च घात येत असतो. याचा अर्थ काय सोन्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? 6चा 44वा घात म्हणजेच x बरोबर किती असणार आहे? 44. आणि बघता क्षणी तुला उत्तर काढायचं असेल तर हे असले प्रश्न असतील ना, किती कंस देऊ दे, अख्खं त्यांनी पेज भरून तुला प्रश्न देऊ दे, तुला फक्त काय करायचं आहे? इथलं पुढचा अंक जो आहे ना तो फक्त बघायचा की 2 गुणिले 3 बरोबर किती होतात? 6 होतात ना. काय अडचण नाही. x दिलेला, याचा अर्थ काय? याच्या पुढची संख्या 43च्या पुढची संख्या किती येणार? 44 येणार. x बरोबर 44. तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुला कळालंय का? पुन्हा एकदा समजू का? कारण काय, हा प्रश्न मी पुन्हा रिपीट केलेला नाहीये. बघ काय दिलेलं आहे. ज्या वेळेस 3 3 3 पाया समान आहे म्हणजे 3 3 3 समान आहेत अंक, आणि किती वेळा? तर 3 वेळा आलेले आहेत. म्हणजे जो अंक दिलेला आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ते आलेले, तेवढ्याच वेळा त्यांची बेरीज झालेली आहे, आणि घातांक सुद्धा समान असतील तर त्यावेळेस तुला काय करायचंय? तर 3 गुणिले 3 करायचंय आणि घातांक या ठिकाणी लिहून टाकायचंय. म्हणजे ही पहिली संख्या झाली आणि याला 3 वेळा मिक्स केलेले, एकमेकांमध्ये बेरीज केलेली आहे. ज्या वेळेस या ठिकाणी घातांक नसतो त्यावेळेस या ठिकाणी काय येणार आहे सोन्या? 1 येणार आहे. गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे घातांकाची बेरीज होते. ज्या वेळेस समान अंक असतील आणि त्यांचे घातांक दिलेले असतील आणि त्या समान अंकांची ज्यावेळेस गुणाकार होत असतो त्यावेळेस या घातांकांची काय होत असते? बेरीज होत असते. म्हणून मी या ठिकाणी 44 केलं. या व्यतिरिक्त अजून हा कंस मी सोडवला. 2 43 दिसते तुला. गुणिले का केले मी? कारण 2 वेळा त्यांनी प्लस केलेले आहेत. किती वेळा? 2 वेळा, म्हणून 2 गुणाकार केलेला आहे. आणि ज्या वेळेस या ठिकाणी हा पाया समान असतो त्यावेळेस त्यांच्या घातांकांची बेरीज केली जाते. पण केव्हा? जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर. जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर 2चा घात दिलेला आहे का? नाही दिलेला. आणि त्यामुळे आपण 1 घेतला. घातांक नसतो त्यावेळेस 1 असतो. 43 अधिक 1 जर आपण केले तर होतात 44. आता पुढची स्टेप हे समजून सांगावं लागलं सोन्या. तू म्हणशील की सर तुम्ही कमिटमेंट दिली 2 सेकंदामध्ये. 2 सेकंदात बघता क्षणी 1 2 3 43 1 2 43 सेम आहे. 44 माझं उत्तर आहे. 44 माझं उत्तर आहे. बघता क्षणी 2 सेकंदामध्ये फक्त निरीक्षण करायचं आणि उत्तर काढायचं. पण हे समजून सांगावं लागतं त्यामुळे वेळ जातो, बाकी काय नाही. बाकी कमिटमेंट तीच आहे. जसं की हा प्रश्न बघ. बघता क्षणी याचं उत्तर काय? हे बघता क्षणी 87,252 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. सर कसं काढलं तुम्ही? सांगतो तुला, घाबरू नकोस. बघता क्षणी उत्तर काय? 98,234. 98,234 पर्याय क्रमांक आहे. कमिटमेंट दिली ना बघता क्षणी तर बघता क्षणी बघ काय दिलेलं आहे? एक संख्या दिलेली. कोणती संख्या आहे घेणं नाही आपल्याला, पण एक संख्या दिली तिचा वर्ग केलेला आहे, त्यामधून तीच संख्या वजा केलेली आहे आणि पुन्हा अजून वजाबाकीचं चिन्ह देऊन या संख्येपेक्षा जी संख्या दिली ना त्या संख्येपेक्षा एक संख्या कमी केलेली म्हणजे एक अंक कमी केलेला आहे. तुला कळतंय का? प्रश्न नीट बघ. ही संख्या दिलेली आहे, ही कोणती संख्या आहे? 999 असू शकते, 25 असू शकते, 5 असू शकते, 2 असू शकते. आपण काय करू तुला समजण्यासाठी छोटी संख्या घेऊ. वर्गमुळात एखादी संख्या तू सांग कोणती संख्या. समजा आपण घेऊ 7. ठीक आहे, 7 घेतली. 7चा वर्ग केला. बरोबर आहे का? चुकलोय का मी? या ठिकाणी ती संख्या दिली तिचा वर्ग. आपण मनाने संख्या घेतलेली त्यामधून वजा करायची. वजा काय करायची? तीच संख्या वजा कर. बरोबर आहे, तीच संख्या वजा कर आणि त्यानंतर
या संख्येपेक्षा एक अंक कमी म्हणजे 6 वजा कर. कारण का या संख्येमध्ये एक अंक कमी दिलेला आहे. 87,253 आणि 87,252. काय फरक आहे रे दोघांमध्ये? एकचा फरक आहे ना. एक अंक कमी म्हणून मी या ठिकाणी एक अंक कमी घेतलेला आहे. आता गणितीय क्रिया कर सोन्या. तुला सवय आहे ना गणितीय क्रिया करायची, तर कर मग. 7 7 49 इथपर्यंत आला असेल लक्षात तुझ्या. वर्गमुळाचं चिन्ह अजून काढलेलं नाही, शेवटी काढायचं आपल्याला. उत्तर काय मी तुला सांगितलेलं आहे, ही जी दुसरी संख्या असते ना ते उत्तर असणार आहे आपलं. याचा अर्थ काय उत्तर असणार आहे? 6 उत्तर असणार आहे. पण ते कसं तू बघ. 49 वजा 7 वजा 7 आणि वजा 6. ज्यावेळेस वजा वजा असतं त्यावेळेस अधिक करावं लागत असतं, म्हणजे बेरीज करावी लागते. चिन्ह काय असतं तर तेच वजाचं चिन्ह असतं. 7 आणि 6 दोघांची बेरीज जर तू केली तर किती येणार आहे सोन्या? 12 अधिक 1 13 म्हणजेच किती येणार? 13 येणार. वजा 13 येणार. आता दोघांची वजाबाकी करत बस सोन्या तू. 36 येते की नाही बघ. 36 येते याचा अर्थ काय? वर्गमुळात जर 36 असतील तर 36चं वर्गमूळ किती आहे सोन्या? 6 आहे. बघ ना ही संख्या मिळाली ना तुला तीच. अरे मी खोटं बोलतोय का? कशाला खेळत बसलेला आहे तू? तू अगोदर याचा वर्ग करणार आणि मग नंतर या दोघांची बेरीज करणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आणि मग नंतर यामधून ही संख्या वजा करणार आणि वजा केल्यानंतर तिचा वर्गमूळ काढणार आणि वर्गमूळ काढल्यानंतर तुला साक्षात्कार होणार की अरे हेच उत्तर आले. हा सगळा कुटाणा वेगवेगळे शिक्षक करून दाखवत असतात. आपल्याला कुटाणा जमत नाही. बघता क्षणी उत्तर निघायला पाहिजे. याचं उत्तर काय? 98,234. बघता क्षणी काढलं. पर्याय क्रमांक 1. सर मला प्रत्यक्षात सोडून दाखवा. अर्सोन्या तेवढा जोर नाहीये बा, खरं सांग तेवढी एनर्जी नाहीये, वेळ नाही आपल्याकडं हे सगळं सोडून दाखवण्यासाठी. फक्त एवढं समजून घे की समजा अजून एक तुला एक्झाम्पल देतो. तुझी आवडती एखादी संख्या घे, कोणती तरी संख्या घे. चल 2च घे. चल ही जी संख्या आहे ना याच्या जागेवर मी काय केलं? 2 घेतलं. या ठिकाणी सोडून दाखवतो तुला. 2 घेतलं, 2चा वर्ग केला. कोणती संख्या घे? वजा. या ठिकाणी ही संख्या पुन्हा रिपीट झाली की नाही? हीच संख्या इथे रिपीट झाली. याचा अर्थ काय? 2 घे. आणि या संख्येपेक्षा एक अंक कमी. याचा अर्थ काय? तर 1 घे. आता हे गणितीय क्रिया कर. 2चा वर्ग किती होतो? 4 होत असतो. वर्गमुळात 4 वजा या ठिकाणी किती दिसते? 2 दिसते. म्हणून मी जसंच्या तसं 2 केलं, वजा 1 केलं. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह, या संख्येच्या अगोदर वजा चिन्ह आहे. ज्यावेळेस वजा वजा चिन्ह असतं त्यावेळेस बेरीज करावी लागते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागत असतं. इथे काय दिसते? मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येणार आहे. इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. 4चं 4 जसंच तसंच ठेव, वर्गमुळात ठेव आणि या दोघांची बेरीज किती होते? 3 होत असते. आता 3 वजा 4 केले ते किती होतात? वजा नाही, 3 वजा 4 1 होतात. बरोबर आहे. वर्गमुळात 1 इथपर्यंत आला असेल तुझ्या लक्षात. आणि वर्गमुळात 1 बरोबर किती असतं? 1च असतो ना. तुला सांगितलं ना मी हेच उत्तर येणार म्हणजे येणार, आणि ते आलंय. तुझ्या पद्धतीने सोडव, माझ्या पद्धतीने सोडव, कोणाच्याही पद्धतीने सोडव, तुला हेच उत्तर येणार. पण माझं असं म्हणणं आहे की ही सिरीज अशा प्रकारे तू कंटिन्यू कर. लोड घेऊ नकोस. गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोड. जबाबदारीने सांगतो, मोठ्या भावासारखा आहे. उगाच मी तुझ्यामध्ये हवा भरत नाहीये. मागचे प्रश्न बघ. 5 व्हिडिओ बघितले, आजचा 6वा व्हिडिओ. 10 व्हिडिओ जर तू बघितले ना 60 ते 70% प्रश्न तुझे त्याच ठिकाणी कव्हर होत आहेत. 10 व्हिडिओ बघितल्यानंतर कोणतीही प्रश्नपत्रिका उचल, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची, त्यात तुला 60% प्रश्न जर बरोबर नाही आले ना तर आपण व्हिडिओ बनवणं किंवा हे तुझ्यासमोर येणं बंद करेल, लेक्चर घेणं बंद करेल मी सोन्या. अनुभव आहे 10 वर्षांचा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. तुमची प्रतिक्रिया आवश्यक आहे, बाकी काही नको. प्रतिक्रिया तशी असायला पाहिजे. तुमची प्रतिक्रिया थांबली, कमेंट्स थांबले, लाईक थांबले, व्हिडिओ सुद्धा थांबेल. काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. हक्काने बोलत असतो सोन्या, लहान भावासारखा आहे म्हणून. धन्यवाद.